माझं नाव गीतांजली सावंत. मी राहते खारघरमध्ये, नवी मुंबईमध्ये. मी इथे यायचं कारण म्हणजे मला खूप व्याधी होत्या. म्हणजे शुगर तर होतीच, परत त्याच्यानंतर BP वाढली, त्याच्यानंतर गुडघ्याचे त्रास मला सुरू झाले, पाठीचा त्रास, मणक्याचा त्रास, सगळेच एकापाठोपाठ एक त्रास सुरू झाले. आणि मला वॉमिटिंगचा त्रास होताच. आणि वॉमिटिंगचा त्रास असताना मी हॉस्पिटलाइज झाले. मला भयंकर वॉमिटिंग व्हायला लागल्या आणि मी हॉस्पिटलाइज झाले आमच्या इकडे MGMमध्ये. तर तिकडे मला समजलं की मला आतड्यामध्ये माझा प्रॉब्लेम आहे, मला स्वेलिंग आहे. आणि मी तिथे नंतर 14 दिवस औषधं घेतली आणि मी घरी आले. आणि मला त्याच्यामध्ये त्या रिपोर्टमध्ये समजलं की मला थायरॉईड माझा भयंकर वाढलेला आहे. मग मी विचार केला की एकापाठोपाठ एक मी औषधं घेते, बरोबर घेते, व्यायामही माझा चालू आहे. किती माझे गुडघे दुखले तरी मी चालायला जातच होते, व्यायामही घरात करत होते. पण एवढं सगळं करूनसुद्धा माझी औषधं काय कमी तर होत नव्हती, त्याच्यामध्ये आणखीन एकापेक्षा एक औषधं वाढतच होती. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर माझी एक मैत्रीण होती, तिने मला माधवबागबद्दल सांगितलं होतं आणि तिने इथे येऊन उपचार घेतले होते. आणि नंतर मी तिला बघितलं तर ती अक्षरशः सायकलसुद्धा चालवायला लागली. तर मग मला म्हटलं काहीतरी आपण आता केलं पाहिजे. मग आज जायचं, उद्या जायचं असंच चाललं होतं. पण माझे पाय दुखणं, कंबर दुखणं आणि मान दुखणं भयंकर वाढलं. मग मी म्हटलं नाही, आता तर निघायलाच पाहिजे. आणि मग मी 3 जुलैला माधवबागमध्ये आली. अर्थातच इथे आल्यानंतर इथली जी व्यवस्था आहे ती अतिशय उत्कृष्ट आहे. पंचकर्माचा जो त्यांचा प्रोग्राम आहे, बस्ती आहे आणि इतर गोष्टीसुद्धा आहेत, तीसुद्धा उत्तम आहेत. प्लस त्याच्यामध्ये डॉक्टर सगळे चांगले आहेत. सगळे इथले जे दुसरे जे आहे त्यांचे असिस्टंट्स वगैरे ते सुद्धा अतिशय कॉपरेटिव्ह आहेत आणि सगळं अतिशय चांगलं आहे. तुम्ही या इथे, तुम्ही इकडे बघा कसं तुम्हाला वाटतं. आणि माझं आता म्हणाल तर माझे पाय दुखणं बंद झालं आहे. माझं त्या लोकांनी शुगरच्या गोळ्या टोटल बंद केल्या. शुगर माझी तशी नॉर्मलच होती, माझी तशी 130-140च्या आसपास अशी शुगर होती. पण त्याने शुगरच्या गोळ्या बंद केल्या. आणि BPची गोळी चालू आहे, कारण की माझं BP लो होत आहे म्हणून BPची गोळी चालू आहे. आणि इतर थोडी औषधं त्यांनी दिलेली आहेत. पण मला पाय दुखणं हे महत्त्वाचं होतं. ते पाय दुखणं, मान दुखणं आणि पाठ दुखणं हे माझं म्हणजे आता तरी बंद झालं आहे. आता 1 महिन्यानंतर मी बघते काय होते. पण मला वाटतं आहे ते सगळं व्यवस्थितच होईल आणि चांगलं होईल. धन्यवाद. वजन माझं होतं, वजनामध्ये फरक नाही पडला. वजन माझं 75 किलोच होतं आणि इकडे आल्यावर तेही तेवढंच राहिलं. वजनामध्ये फरक नाही पडला.